सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथीनुसार यात्रा असते. यात्रेच्या आधी 7 दिवस काठ्या बसतात आणि एक दिवस 7 दिवसानंतर जो 7वा दिवस येईल त्या दिवशी देवाचं लग्न असतं आणि दुसऱ्या दिवशी शेडा उतरणं हा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर यात्रेची सांगता होते. पण ह्या वर्षी सोमवार आलेला असल्यामुळं बोकड कापण्याचा कार्यक्रम पुढच्या दिवशी घेतलेला आहे आणि लग्नाच्या दिवशी म्हणजे देवाची ज्या दिवशी लग्न होती त्या दिवशी मला काय जाणं झालेलं नाही. तर शेडा उतरण्याचा आज कार्यक्रम आहे, त्यामुळं आज मी आलेली आहे माहेरी. दरवर्षी न चुकता मी यात्रेला येतच असते, कारण सगळ्यांच्या भेटीगाठी यात्रेच्या निमित्ताने होतात आणि सगळेजण यात्रेला आलेलेच असतात. इतर वेळेस आपण जेव्हा माहेरी जाते मी किंवा दिवाळी सणाला वगैरे, त्यावेळेस काही जण येत नाहीत किंवा घरातीलच लोक असतात. पण यात्रेच्या निमित्तानं जी लोक बाहेर नोकरीला असतात ते सगळेच आलेले असतात, त्यामुळे सगळ्यांच्याच भेटीगाठी होतात. कालच देवाची लग्न झालेली आहेत आणि आज आहे शेडा उतरण्याचा कार्यक्रम. पण त्याच्या आधी लेझिम खेळतात सगळेजण आणि भरपूर वेळ ज्यांच्याकडे लेझिम नाही हातात तर ते तसेही खेळतात आणि खूप वेळ लेझिम खेळण्याचाच कार्यक्रम चालू असतो. गोल रिंगण केलं जातं, त्या रिंगणाच्या कडेने पाणी ओतलं जातं आणि पहिल्यापासूनच गुलाल हा टाकला जातो आणि अशी भरपूर अशी लेझिम खेळली जाते. आणि त्यानंतर बाकीचेही काय खेळ असतात तर तेही खेळले जातात. दुपारपासूनच लेझिम चालू होती, तसेच वेगवेगळे जे खेळ असतात तेही चालू होते. तर आता लेझिम तसेच खेळ आता संपलेले आहेत आणि आता वेळ आहे शेडा उतरण्याची. तर आधी अंगातही येतं आणि त्यानंतर जे पुजारी आहेत देवाचे, मस्कोबा देवाचे, तर ते ना धान्य त्यांच्या मुठीने सोडतात आणि मग ते धान्य आपल्या घरातल्या धान्यामध्ये ठेवायचं असतं, म्हणजे आपल्या घरातल्या धान्याची भरपूर अशी वाढ होते. तर ते चांगलं समजलं जातं. आता तोही कार्यक्रम झालेला आहे. देवाचे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर सगळेजण नारळ फोडतात. पण ह्या वर्षी सोमवार आहे आणि सोमवारचा नारळ फोडत नाही,
त्याच्यामुळं मग आम्ही सगळ्यांनी भरपूर असे फोटो काढले. खूप दिवसांनी भेटल्यामुळं सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. कारण यात्रेच्याच निमित्तानं सगळेजण भेटतात आणि रविवारी म्हणजे लग्नाच्या दिवशी सगळेजण देवाचं दर्शन करून गेलेले असल्यामुळं जास्त गर्दी नव्हती मंदिरामध्ये आणि छान असं दर्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर मग इथं मी चुलत्यांच्या घरी आलेले आणि त्यांच्याही सगळ्यांची भेटीगाठी झाल्या. त्यानंतर आईनं मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता आणि शेडा उतरण्याचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे.